त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. काम शरीरात तयार झाला, तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा, दोन गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचं आपला काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये, स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे, म्हणून न मिळे शांती. शांती विन कसे सुख. होऊ नाही चालत. नाही नाही असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला, क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो शिवाजी महाराजांच्या सप्त्यात, तरुण मंडळी राग आकळा. खून करायला 2-4 दिवस नाही लागत. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले 5 लाख देतो इंदुरीकर बोकस, बुकशील तू. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा ना. काय तुम्हाला फरक पडला की त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते, मर्डर करायला का 5-6 दिवस लागत आहे. पण वव्यात ऐकत जा ना जरा. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र पहा किती अवघड आहे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना एक खताची गुणी ऐकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच. त्याला लगेच काय तयार होतो, करेक्ट नाद लागत होतो त्याला. नाद परत मागून येतो. काम तयार झाला काम काय पुरा झाला नाही, पुरा झाला. आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा, करेक्ट. लोभ तयार होतो. आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला कुत्र्याला ठाणे, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढील मत आहे. आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा, 4 जण नारू 90 पेली, फुल टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. आता 4थं कुठं बसला असं कॅरेजवर, टांगड्या फाकेल चाललं इवळत, धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी. मी 100 वाव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100 पेक्षा जास्त वाव्या झाल्या. मग तुम्ही बॉल सटाकल्याची ओवी कुठे. याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का. लय किचकटे. काम पुरा झाला नाही. आणि कामाची अवस्था अशी आहे, इथं तयार होतो तो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी, पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे. आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे. घरी गेलो आरशापुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना ती इकडं दिसत नाही, मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरींचा.
सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीने 13 ते 18 आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. नाही, पोरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणती जगातली पोरगी पहा, प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. हिरीवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटबा दे. अजून लई किचकट आहे बरं का, पुढे तुम्हाला पहिलं हेच सुधारलं. काम तयार झाला, आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का, ते VIP लोकांसाठी लय महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या, तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कूळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय, तुमचा विषय सोडून द्या. तुम्ही झाल्याचाच तुम्हाला पश्चाताप आहे ना. ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे, पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. हे मी बोंबलत होतो तुम्हाला. हां, लोक म्हणजे इंदुरकर येडं. आता रविवारी झालं, मंगळवारी रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली, आणि दोन्ही नवऱ्यांची काल्याच्या कीर्तनात गात पडली. हान मारा माऱ्या. लोक खाली गेलेत महाराज, वर नाही गेले लोक. मला एक माणूस आला, म्हणला आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं मी काय ह्याला पडत नाही, मी सगळ्या मोबाईलपेक्षा वेगळा माणूस, मी मोबाईल वापरत नाही, माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, गाडी, झोपणे, वाचणे, हे आपलं. कोण मेलं याचा तपास नाही, कोण आलं तपास नाही. मी मोबाईल वापरत नाही, मला व्हॉट्सअप नाही, मला आपली परिस्थिती नाही. मला स्टेटस नाही, इंस्टाग्राम नाही, काय नाही, कोणाच्या एक नाही 2. उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्याधीश झाले आणि माझा गेम केला. पण मी मोबाईल वापरत नाही. ते आलं माझ्याकडे, म्हणलं आपल्याकडे नवरी हो. मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे बाबा वाजवणारा, तू नाही बरं ना. पण ते जमलं लग्न, मी याला पडत नाही, पण बरं चाला वारकरी आहे. अहो 2च दिवस झाले लग्न जमून, आणि ते पुरीचं आईन बाप आले ना माझ्याकडं, नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं झालं काय, नाही म्हणून सांगा. अरे पण झालं काय, तुम्हाला काही अक्कल? मला अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही. काही भेजा वापरा मला म्हणले ती पोरीची आई. मी म्हणलं झालं काय? अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला, तो माळकरी आहे. मी म्हणलं माळकरी आहे, मग काय? अहो महाराज काही अक्कल पाहिजे. माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायलाही पोरीला गेले, आमची ठेप होईन का? मी भिकाऱ्याला देईन, बाकीचं तुम्ही म्हणा. काय वाईट दिवस आलेत लोकांचे, काय वाईट दिवस आले. फार कामातून गेले लोक रे फार. आता ही बसलीत नाही एवढी, ही फक्त नगद नारायणाची गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकतात, नाही तर बधीर झाली लोक. एकटेच बोला त्यात, एकटेच बोला त्यात काही लोक. तुम्ही गार्डनमध्ये जाऊन पहा 5 वाजता, लई येडे लोक, एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे? काय संग न्यायचं आहे? आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही?
मेल्यावर आता काय घेणार आहे? 50चे तर झालोय. 50चे झालोय. शुगर BP एक झटका येऊन गेला. स्प्रिंग घालेल आहेच. मुळ्याचा ठणका चालूच आहे. मूत खाडा वळवळ करतोच आहे. झोपायला गोळ्यांचा डबाशी फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तर जिकडं होतं इकडं. बरं काहींना काय खावा याचं भान नाही.